डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल, आरोपीवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांना निर्देश। नसरापूर घटनेप्रकरणी आमदार रोहित पवार पीडित कुटुंबियांची भेट घेणार, ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, रोहित पवारांची मागणी। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता, प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती। तेल आयातीच्या खर्चात मोठी वाढ, मात्र 4 वर्षापासून पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ नाही, पेट्रोलियम मंत्र्यांचं सूचक ट्विट। देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला, मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचं पक्षप्रवेशावर सूचक वक्तव्य, आज ठाकरे सेनेसोबत उद्याचं सांगता येणार नाही, संजय जाधव यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा। आमदार महेश शिंदेंची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मान्य नाही, महेश शिंदेंबाबत एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील, मंत्री संजय शिरसाटांची माहिती। बच्चू कडूंनी शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होत जिवंत समाधी घेतली, सामना अग्रलेखातून टीका, परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले, सामनातून बच्चू कडूंवर हल्लाबोल। मजबुरी नाही तर परिस्थितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, आता धनुष्यबाणातून प्रहार होणार, सामनातून झालेल्या टीकेनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। भाजप भविष्यातील निवडणुका स्वबळावर लढणार, सामनातून दावा, भाजपकडून अजितदादांचा पक्ष गिळण्याची तयारी झाली, शिंदेंचे आमदारही उद्या भाजपमध्ये जातील, सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा। जळगाव महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अटलांटा कंपनीविरोधात गुन्हा दाखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर तात्काळ कारवाई। बागेश्वर बाबाकडून शिवरायांच्या प्रतिमेचा अनादर, वाहनामध्ये शिवरायांची प्रतिमा उलटी ठेवल्याचे फोटो व्हायरल, बागेश्वर बाबा पुन्हा वादात अडकण्याची शक्यता। TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय, अटकेत असलेल्या संशयित आरोपींना निदा खानने मदत केल्याचा आरोप, आजच्या सुनावणीकडे लक्ष। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीचं समन्स, येत्या आठवड्यातच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, चाकणकरांच्या समता पतसंस्थेतील खात्यात गैरव्यवहाराबाबत चौकशी होणार, गोंदूखरात नॉमिनी असल्याची माहिती। कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यूप्रकरणी FDAचा खुलासा, तपासणीवेळी कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही, तर हत्या करून आत्महत्येचा प्रकार, तज्ज्ञांचा अंदाज। मुंबई गोवा महामार्गावर सकाळपासून वाहनांच्या रांगा, खरवली ते मुगवली फाट्यापर्यंत 4 किलोमीटरच्या रांगा, सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची कोकणाला पसंती। कोल्हापूर आणि तुळजापुरातील मंदिरात भाविकांची गर्दी, सलगच्या सुट्ट्यांमुळे पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका, विमानांच्या 100 फेऱ्या कमी करणार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा एअर इंडियाचा निर्णय। देशभरातल्या लाखो मोबाईलवर सायरन वाजला, आपत्कालीन परिस्थितीत अलर्ट देण्यासाठी सरकारकडून ट्रायल, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सरकारचं आवाहन। राज्यात डिजिटल जनगणनेला सुरुवात, नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची माहिती ऑनलाईन भरता येणार, डिजिटल माहिती भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत। नीट परीक्षेसाठी रविवारी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक, आज मध्यरात्री CSMT ते विद्याविहार मार्गावर ब्लॉक, ठाणे वाशी नेरुळ मार्गावरील सेवा बंद राहील। 12वी बोर्डात यंदाही मुलींची बाजी, कोकणाचा निकाल सर्वाधिक, एकूण निकाल 89.79%, गतवर्षीच्या तुलनेत 2.9% निकाल घटला। नागपूरसह विदर्भात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज, काल काही भागात पावसाची हजेरी, पावसाची शक्यता असल्याने तापमानातही घट। भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू, वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढवून पर्यटनाला चालना मिळणार। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।